नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या चर्चेत असलेला विषय. तुकाराम बाबा हे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांसाठी देवदूत म्हणून पुढे आलेले आहे. आणि आता सर्वत्र जर तुम्ही न्यूज चॅनल सर्वत्र जर चर्चा बघितली तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची चर्चा सुरू आहे. आणि तुकाराम बाबा सांगलीतील यांनी इशारा दिलेला आहे की 3 तारखेपर्यंत शासनाने या प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ दिली नाही तर देहू येथून 4 मार्चला मोठा महामोर्चा मंत्रालयाकडे हा रवाना होणार आहे. असा इशारा सांगलीतील तुकाराम बाबा यांनी दिलेला आहे. आणि शासनाने लवकरात लवकर याच्यावर चांगलं पाऊल उचललं नाही, 3 तारखेपर्यंत शासनाने या प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ दिलेली नाही तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थी आणि तुकाराम बाबा देहू येथून धडक मोर्चा काढणार आहे मंत्रालयाकडे. तर असा इशारा तुकाराम बाबांनी दिलेला आहे. तर आता जे मंत्रिमंडळ आहे तर ते मंत्रिमंडळ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी 6 महिन्याकरता सुरू झालेली होती त्या 6 महिन्याकरता पुढील काल जो कार्यकाळ आहे तो वाढवून देण्याचा जो विचार आहे ते लवकरात लवकर करावा, नाहीतर तुकाराम बाबा हे धडक मोर्चा मंत्रालयाकडे काढणार आहे. आणि सर्व प्रशिक्षणार्थी सुद्धा त्यांच्या सोबत आहे. तुकाराम बाबा फक्त एकटे लढत नाही, त्यांच्या सोबत सर्व प्रशिक्षणार्थी हे धडक मोर्चाला सहभागी होऊन हा मंत्रिमंडळाकडे हा धडक मोर्चा जाणार आहे. त्यामुळं याच्यावर लवकरात लवकर मंत्रिमंडळ यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आहे जो कार्यकाळ वाढण्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर प्रयत्न करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढवून द्यावा अशी ग्वाही तुकाराम बाबा यांनी केलेली आहे. धन्यवाद.